आपल्याकडच्या प्रेक्षकांची जी सांस्कृतिक भूक आहे मराठी प्रेक्षकांची ती वेगळी आहे आणि दाक्षिणात्य चित्रपटांमधले तिकडच्या लोकांची सांस्कृतिक भूक वेगळी आहे. त्यांच्या इकडे अन्न, वस्त्र, निवारा आणि सिनेमा ह्या 4 गरजा आहेत ज्या आपल्या इकडे नाही आहे. की सिनेमा कशामुळे चालतो? 3 P: पार्किंग, पॉपकॉर्न आणि पेप्सी. त्यांनी मला विचारलं, तुमचे मराठी प्रेक्षक येतात का? नाही, आणि एका फॅमिलीला एवढा खर्च परवडत नाही. अनुभव आणि संस्कार या जोरावरती तुम्ही काही करू शकता. तुम्हाला जर अक्षर ओळख असेल ना तर तुम्ही जगात कुठेही वावरू शकता. फक्त तुमचे संस्कार आणि तुमचा अनुभव त्यावेळी पणाला लागतो आणि कामाला येतो. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. हा चला मस्त, इथे असं संपत नाही. म्हणजे केवळ सणासुदीला पैठण्या नेसून आणि झब्बा सलवार घालून मी मराठी नाही. जर तुम्हाला मराठी पण मिरवायचं असेल तर मराठी पुस्तक वाचलं पाहिजे, मराठी नाटक बघितलं पाहिजे, मराठी चित्रपट बघितला पाहिजे आणि एकमेकांशी मराठीतनं संवाद साधला पाहिजे. आपल्या सगळ्यांचे आवडते अभिनेते पुष्कर श्रोत्री. पुष्कर सर, खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात. नमस्कार. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.